मित्रांनो, सध्या देशाच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? रोज तुम्ही टीव्हीवर पाहत असाल, आज तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले, उद्धव ठाकरे गटाचे खासदार पळाले. केंद्र सरकारकडे आधीच पूर्ण बहुमत असताना हे खासदार का फोडले जात आहेत? यामागे नक्की कोणती क्रोनॉलॉजी आहे? मोठमोठ्या पक्षांचे खासदार फोडून भाजपला नेमकं काय साध्य करायचे? महिला आरक्षण आणि लोकसभा जागांचं सर्वात मोठं गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. सगळ्यात आधी जाणून घेऊयात पश्चिम बंगाल बद्दल. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे तब्बल 20 लोकसभा खासदार एकत्र बाहेर पडले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर तुम्ही एकटे गेलात तर तुमची खासदारकी रद्द होते. पण जर पक्षाचे 2/3 2/3 खासदार एकत्र बाहेर पडले तर त्यांची खासदारकी सुरक्षित राहते. तृणमूलच्या या 20 खासदारांनी नेमका हाच फॉर्म्युला वापरलाय. स्वतःचा वेगळा गट बनवला आणि इंडियाला पाठिंबा दिला. आता येऊया आपल्या महाराष्ट्रात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेत 9 खासदार निवडून आले होते. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यातील 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. याला राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर नाव दिले गेले. विचार करा, जर हे 6 खासदार गेले तर उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदेत फक्त 3 खासदार उरतील. फक्त ममता बॅनर्जी किंवा उद्धव ठाकरेच नाही तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे पंजाब आणि दिल्लीतील काही राज्यसभा खासदारही हळूहळू फुटून भाजप किंवा सत्ताधारी आघाडीत सामील होत आहेत. याशिवाय दक्षिण भारतातून आणि इतर लहान पक्षातूनही एक 2 खासदार आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण प्रश्न तोच येतो, सरकारला या सगळ्यांची गरज का पडलीय? आता मूळ मुद्द्यावर येऊया. सरकारला या सगळ्या खासदारांची गरज काय? याचं पहिलं मोठं कारण आहे डिलिमिटेशन बिल, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक. सध्या आपल्या देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. पण देशाची लोकसंख्या खूप वाढली आहे. त्यामुळे 2026 मध्ये केंद्र सरकारनं संसदेत 131वं घटना दुरुस्ती विधेयक आणले, ज्यानुसार लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 800 पेक्षा जास्त म्हणजे अंदाजे 848 जागा करायच्यात. म्हणजे खासदारांची संख्या प्रचंड वाढणार आहे. पण हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत 2/3 बहुमत हवी होती, म्हणजेच 67% मतं हवी होती, जी न मिळाल्यामुळे हे बिल अवघ्या 54 मतांनी फेटाळलं गेलं. आता हे बिल पुन्हा मंजूर करून घेण्यासाठी सरकारला विरोधकांचे खासदार फोडून स्वतःचे संख्याबळ वाढवणं गरजेचं आहे. दुसरा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महिला आरक्षण. सरकारनं महिलांना संसदेत 33% आरक्षण देणारा कायदा केलाय. पण यामध्ये एक अट घातली होती की हे आरक्षण कधी लागू होईल, तर देशात जनगणना आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरच. म्हणजे जोपर्यंत लोकसभेच्या जागा 543 वरून 800 पेक्षा जास्त होत नाहीत तोपर्यंत महिलांना 33% आरक्षण मिळणार नाही. आता जागा वाढवायचे बिल तर संसदेत मंजूर होऊ शकलं नाही. पर्यायानं महिला आरक्षणही रखडलंय. त्यामुळे महिला आरक्षण प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि जागा वाढवण्याचा कायदा पास करण्यासाठी सरकारला कोणत्याही परिस्थितीत 2/3 आकडा गाठायचा आहे. त्यासाठीच ही खासदार फोडाफोडी सुरू आहे. पण मित्रांनो, या सगळ्यात सामान्य जनतेचं काय? तुम्ही ज्या नेत्याला, ज्या पक्षाला आणि ज्या विचारसरणीला मतदान केलं तो नेता एका रात्रीत वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा दबावापोटी पक्ष बदलतो. मग तुमच्या मतदानाचा काय फायदा झाला? आज देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा होण्याऐवजी फक्त कोणता खासदार कुठे पळाला यावरच चर्चा होतीये. लोकशाहीत मजबूत विरोधक असणं गरजेचं असतं. पण जर सर्वच विरोधक सत्ताधाऱ्यांकडे गेले तर देशात एकाधिकारशाही निर्माण होईल. तुम्हाला काय वाटतं? जागा वाढवणं आणि महिला आरक्षणासाठी अशी खासदार फोडाफोडी करणं योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.